नमस्कार. नवरात्राच्या पहिल्या 5 दिवसात आपण शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा आणि स्कंदमाता या स्वरूपांची पूजा करतो. आज आहे 6वा दिवस आणि या दिवशी पूजली जाते ती कात्यायनी देवी. त्या देवीचं शौर्य, पूजाविधी आणि महत्त्व आपण जाणून घेऊ. कात्यायनी देवी कोण? तर ऋषी कात्यायनांच्या तपश्चर्येतून जन्मलेल्या कन्येला कात्यायनी देवी असं नाव मिळालं. दानवांचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी देवीने हे रूप धारण. त्यांचं स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि वीर आहे. त्या सिंहावर आरूढ असून 4 हातात तलवार, कमळ, अभयमुद्रा आणि वरदमुद्रा धारण केलेली आहे. कात्यायनी देवी म्हणजे धैर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे. तिच्या पूजेमुळे साधकाच्या आज्ञाचक्राचं शुद्धीकरण होतं. जीवनातील अडथळे दूर होतात आणि यश प्राप्त होतं. विवाह योग विलंब होत असल्यास तरुणींनी कात्यायनी देवीचं पूजन केल्यास विवाह सुख मिळतं असं शास्त्र सांगतं. तर पूजा करताना देवीची मूर्ती लाल फुलांनी सजवावी. सिंहावर आरूढ कात्यायनी देवी तेजस्वी रूप ध्यानात ठेवावं. देवीला मधाचा नैवेद्य विशेष प्रिय आहे. लाल वस्त्र, लाल फुलं आणि धूपदीप अर्पण करावा. या दिवशी जपला जाणारा मंत्र ओम देवी कात्यायन्ये नमः या मंत्राच्या जपाने अडथळे दूर होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते. मग नंतर आरती करून देवीची प्रार्थना करावी की धैर्य, यश आणि रक्षण घेवो. कात्यायनी देवीचं पूजन केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. विवाह योग प्रबळ होतो. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान येते. ही देवी भक्ताला धैर्य, साहस आणि आत्मविश्वास प्रदान करते. हा दिवस विशेषतः तरुणींना आणि धैर्याची गरज असणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे नवरात्राच्या 6व्या दिवशी पूजली जाणारी कात्यायनी देवी आपल्याला शक्ती, धैर्य आणि यश प्रदान करते. तिच्या कृपेने अडथळे नाहीसे होतात आणि जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होतो. जय माता दी, जय कात्यायनी. धन्यवाद.